खूप दिवसानंतर या तंदूरचा वापर केलाय आणि मस्त तंदुरी बर्गर बनवले आणि हे बनवणं खूप सोपं आहे। तंदूर नसेल तर तुम्ही तव्यात हे बर्गर बनवू शकता। पहिल्यांदा तर मी उकडलेले बटाटे सोलून घेतले, चॉपरमध्ये कांदा, सिमला मिरची, टोमॅटो बारीक करून घेतलं। आता हे बटाटे आहेत ते छान स्मॅश करून घ्यायचे। याच्यामध्ये हे बारीक चिरलेलं साहित्य आहे ते टाकायचं। केचप, पिझ्झा सॉस, मियोनीज, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, काळी मिरीची पूड, हवं असेल तर मीठही टाकू शकता। केचपमध्ये असतं आणि चीजही वापरणार आहे त्यामुळे मी इथं नाही टाकलं। नंतर तंदूर घेतला, त्याच्यामध्ये बर्गरचे बन आहेत ते कट करून घेतले। आता हे मिश्रण आहे तर ते मी डायरेक्ट लावते, तुम्ही इथं चटणी वगैरे किंवा सॉस, मियोनीज एक्स्ट्रा लावू शकता। आता बर्गर बनवते म्हटल्यानंतर विचार केला की फ्राईज पण याच्यामध्ये बेक करूयात, होतेत की नाही ते पाहूयात। पण खूप छान बेक झाले होते आणि याच्यामध्ये मी थोडं पण ऑइल घातलं नाही। नंतर हे अर्ध बेक झाल्यानंतर मी चीज स्लाइस आणि लेटेस घालून मस्त असं परत बेक केलं। खूप छान आणि टेस्टी बर्गर बनले होते। तुम्ही डिश नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा। खूप दिवसानंतर या तंदूरचा वापर केलाय आणि मस्त तंदुरी बर्गर बनवले आणि हे बनवणं खूप सोपं आहे। तंदूर नसेल तर तुम्ही तव्यात हे बर्गर बनवू शकता। पहिल्यांदा तर मी उकडलेले बटाटे सोलून घेतले, चॉपरमध्ये कांदा, सिमला मिरची, टोमॅटो बारीक करून घेतलं। आता हे बटाटे आहेत ते छान स्मॅश करून घ्यायचे। याच्यामध्ये हे बारीक चिरलेलं साहित्य आहे ते टाकायचं। केचप, पिझ्झा सॉस, मियोनीज, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, काळी मिरीची पूड, हवं असेल तर मीठही टाकू शकता। केचपमध्ये असतं आणि चीजही वापरणार आहे त्यामुळे मी इथं नाही टाकलं। नंतर तंदूर घेतला, त्याच्यामध्ये बर्गरचे बन आहेत ते कट करून घेतले। आता हे मिश्रण आहे तर ते मी डायरेक्ट लावते, तुम्ही इथं चटणी वगैरे किंवा सॉस, मियोनीज एक्स्ट्रा लावू शकता। आता बर्गर बनवते म्हटल्यानंतर विचार केला की फ्राईज पण याच्यामध्ये बेक करूयात, होतेत की नाही ते पाहूयात। पण खूप छान बेक झाले होते आणि याच्यामध्ये मी थोडं पण ऑइल घातलं नाही। नंतर हे अर्ध बेक झाल्यानंतर मी चीज स्लाइस आणि लेटेस घालून मस्त असं परत बेक केलं। खूप छान आणि टेस्टी बर्गर बनले होते। तुम्ही डिश नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक